आपल्या डॉगरेजला ग्राफ्टिंग करताना शक्यतो ह्या चुका टाळा। आज आमच्या प्लॉटचं ग्राफ्टिंगचं काम चालू होतं आणि आता आमची VSD पण व्हरायटी आहे, सुपर पण व्हरायटी आहे। मग ब्लॅक व्हरायटी निवडा म्हणलं, त्यातले आम्ही कृष्णा व्हरायटी निवडली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण डॉगरेजला डोळा भरतोय म्हणजे ग्राफ्टिंग करतोय त्यावेळी आपल्या हातून अनेक चुका होत असते। त्या शक्यतो ह्या चुका टाळायला पाहिजे। म्हणजे काय होतंय, आपली बाग जोपर्यंत आहे म्हणजे 15 ते 20 वर्ष आपल्याला याचा त्रास सहन करावा लागतोय। नाहीतर मग आपल्याला प्लॉट तर काढून टाकायला लागतं, नाहीतर रिन्युएशन करायला लागतं। म्हणजे आपण जी व्हरायटी निवडणार आहे ती व्हरायटी आपल्या जमिनीसाठी योग्य आहे का, आणि आपण जी व्हरायटी लावतोय त्या व्हरायटीची वैशिष्ट्ये काय, म्हणजे त्या व्हरायटीचा ड्रॉबॅक, आपली जिथं शेत आहे त्याचे आसपासचं वातावरण कसं आहे, आपल्या त्या वातावरणाला ती व्हरायटी सुटेबल होईल का, याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे आपण ज्या बागेतून डोळा आणणार आहे त्या बागेचा माल कसा होतोय तो एकदा पाहणं खूप महत्त्वाचं आहे। कारण एक जर व्हरायटी निवडली तर त्या व्हरायटीत सुद्धा अनेक प्रकार असतात, म्हणजे त्या बागेचा माल कसा होतोय एकदा तुम्ही स्वतः चेक करणं खूप महत्त्वाचं आहे। ग्राफ्टिंग करण्याच्या अगोदर 20 ते 25 दिवस आपल्या डॉगरेजची अशा पद्धतीने विरळणी करून घ्या। विरळणी करताना शक्यतो डॉगरेजच्या 4 काड्या ठेवा, आणि ज्या 4 काड्या ठेवतोय आपण त्या काड्या आपल्या शक्यतो काठीच्या जवळ असू देत, म्हणजे ग्राफ्टिंग केल्यानंतर त्या काड्या बांधायला आपल्याला जवळजवळ सोयीस्कर पडते। आणि सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ते आपण ग्राफ्टिंग करण्यासाठी जे कामगार सांगणार आहे ते कामगार त्यातलं अनुभवी असावेत आणि कुशल असावेत। कारण ग्राफ्टिंग करणं हे आपल्या द्राक्ष बागेतील एक महत्त्वाची स्टेज आहे। कारण ग्राफ्टिंग करताना जर चूक झाली तर एखादा डोळा फुटत नाही, किंवा एखादा डोळा लूज बसला तर तो न फुटता किंवा लवकर फुटून लगेच वाळतो। त्याचा परिणाम असा होतो की डोळा न फुटल्यामुळे तिथल्या झाडाला गॅप पडतो। त्यामुळे डोळे भरण्यासाठी कुशल कामगारांची निवड करा। आपल्या डॉगरेजचं ग्राफ्टिंग करताना या गोष्टींचा नक्की विचार करा। धन्यवाद।